राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय संस्थांना भेट देण्याची योजना राज्य सरकार राबवत असल्याची माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली। जिल्हा आणि तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांमधून निवड करून त्यांना अमेरिकेतील नासा तसेच इस्रो यांसारख्या संस्थांना भेट देण्याची संधी दिली जाणार आहे। या उपक्रमाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपासून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या दरम्यान रेती तस्करी, अल्पसंख्याक शाळांवरील तक्रारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरही सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कोणतीही संघटना समाजात तणाव निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही भोयर यांनी स्पष्ट केलं। नाही, या संदर्भात आत्ताच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी देखील तक्रार केलेली आहे। या संदर्भात सखोल चौकशी करून ह्या पद्धतीचा फायदा उचलण्याकरिता जर का काही संस्था काम करत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करू। गेल्या काही वर्षात ज्या शाळांनी असा दर्जा घेतलेला त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? जर का हा दर्जा प्राप्त करून त्याच्या चुकीचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून त्या शाळांच्या माध्यमातून होत असेल आणि ही बाब जर का समोर आली तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल। नाही, अनेक ठिकाणी अनेक संस्था ह्या चांगलं देखील काम करत असतात, परंतु जर का काही चुकीचं काम ह्या संस्थांच्या माध्यमातून होत असेल तर त्यांच्यावर देखील कुठली मोठी संस्था असो त्यांच्यावर कारवाई करणे।